श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजणार आहे की अक्कलकोट या पावनभूमीत आल्यावर तुम्हाला स्वामींची कुठली 4 मंदिरं पाहायची आहेत, तसेच गुरु मंदिर, मठ कुठे आहे, कसं पाहायचं आहे, तुम्हाला या सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहिल्यावर मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा। आतमध्ये आपण अक्कलकोट स्वामींच्या मंदिराला, मूळ मंदिराला जात आहोत। तुम्ही पाहू शकता विविध प्रकारचे असे इकडे अलीकडे साईडला तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत, जेणेकरून प्रसाद असेल किंवा काही असेल आवश्यक असे भाविकांना जे गोष्टी असतात, हार, फळं, फुलं सगळं काही इथे अवेलेबल आहे। तुम्ही आतमध्ये आल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला चप्पल काढता येऊ शकते आणि इथे पाहू शकता 2 रांगा आहेत, महिलांना वेगळी आणि पुरुषांना वेगळी। हे जे आहे आतमध्ये दिसते हे मूळ मंदिर आहे स्वामींचं आणि तुम्ही पाहू शकता हे अक्कलकोटचं वटवृक्ष आहे। या वटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक अशा लीला केल्या आहेत, त्यामुळे भाविकांची खूप सारी गर्दी झालेली दिसते। इथे आलो आहे आम्ही दर्शन घेतल्यानंतर हनुमान मंदिराला आलो आहेत। स्वामींच्या या मंदिराला लागूनच हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला गुरु मंदिर आहे। हे बाळप्पा महाराजांचे मठ म्हणूनही ओळखले जाते। तुम्ही पाहू शकता इथे जे चौकोन दाखवले आहेत, या चौकोनावर पाय देऊ नका असे म्हणतात। हे बघा बाळप्पा मठ हे गुरु मंदिर म्हणून संबोधले जाते, कारण या चौकोनात स्वामींचे पाय असे उठलेले आहेत, त्यामुळे असे फुलं ठेवून त्यांची पूजा केली जाते। तिथे पाय देता येत नाही। अशा प्रकारे तुम्हाला आतमध्ये हे मठ पाहायला मिळेल। तुम्ही पाहू शकता मठ किती छान आहे। स्वामींच्या भक्तांपैकी एक बाळप्पा महाराज असे भक्त होते स्वामींचे होऊन गेलेले। त्यांनी खूप अशा स्वामींची सेवा केली होती, म्हणून स्वामी त्यांच्याकडे हा एक त्यांचा वाडाच होता। त्या वाड्यामध्ये स्वामी सारखे येत असत किंवा त्यांच्याकडे येऊन वेगवेगळ्या लीला केल्या होत्या स्वामींनी। हे पहा, हे जे आहे ही शेज आरती केली जाते स्वामींची, म्हणजे त्यांची म्हणतात ना निद्रा अवस्थेत इथे स्वामींना दाखवलं गेलेलं आहे की आणि त्याला लागूनच बाहेर तुम्हाला एक गोठा आहे। तुम्हाला तर माहिती असेल दत्त भक्तांना किंवा स्वामींना दत्तांना खूप असं गायी प्रिय आहेत, कारण गायीमध्ये गोमातामध्ये सर्व देवतांचे 33 कोटी देव अवतरले जातात। आणि आल्या आल्या माझं हे लक्ष गेलं तर ह्या छोट्याशा पारड्याकडे मला इतकं बघून छान वाटत होतं, मला सुद्धा मोह आवरला नाही आणि मी छान असं त्या वासरूचे लाड केले आणि दर्शनही घेतले। पाया पडून काय चुकभूल झाली असेल तर क्षमा करा आणि माझं दर्शन छानपैकी होऊ देत असं विनंती केली। तुम्ही पाहू शकता इथे अभिषेक सुरू होता। मगाशी मी आली तेव्हा खूप सारी गर्दी होती, त्यामुळे मला पाहिजे तसं दर्शन झालं नाही, म्हणून मी आधी दर्शन घेऊन पुन्हा तिकडे गेले गोमाताकडे दर्शन घ्यायला। तिथे एक छोटं मंदिर आहे, त्या मंदिराचंही दर्शन घेतलं आणि परत इथे स्वामींचं गुरु मंदिरात दर्शन घेण्यासाठी पुन्हा आले। स्वामींच्या या गुरु मंदिराला पुन्हा एकदा दर्शन घेऊन मी बाहेर आले। बाहेर पाहते तर इतके छान असं प्रसन्न सकाळी सकाळी आम्ही पोचलो होतो। जवळजवळ 6, 6:30ला 7 पर्यंत आमचं उजाडलं होतं आणि दर्शन पण झालं होतं। गुरु मंदिराच्या बाहेर छान अशी रांगोळी काढलेली घरांच्या बाहेर, तिथे तुम्ही पाहू शकता। पुढे आलो आहोत आपण चोळप्पा महाराजांच्या मठाकडे, कारण इथे हा वाडाच होता चोळप्पा महाराजांच्या। या वाड्यामध्ये स्वामींनी 21 वर्ष पूर्णपणे स्वामी चोळप्पा महाराजांसोबत राहिले होते। असे म्हणतात की चोळप्पा महाराजांची स्वामींनी वेळोवेळी परीक्षा घेतली होती। त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वामी कुठेही निघून जात असत आणि चोळप्पा महाराज लहान मुलांसारखे स्वामींच्या मागे मागे जात असत। इथे स्वामींचा अभिषेकही केला जातो। त्यांच्या वेगवेगळ्या वस्तू इथे विहिरीजवळ मागच्या बाजूस ठेवल्या गेल्या आहेत, तुम्ही इथे आवर्जून पाहायला जावा। चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज अजूनही तिथे सेवा करीत आहेत। ते झाल्यावर चोळप्पा महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आहोत खंडोबा मंदिराकडे। इथे स्वामींचे आगमन झाले होते। आगमनाचे हे पवित्र स्थान मानले जाते। जेव्हा स्वामी पहिल्यांदा आले होते तर ह्या मंदिरात आले होते अशी मान्यता आहे। तुम्ही पाहू शकता खंडोबाच्या अवतारामध्ये तुम्हाला स्वामींचं दर्शन इथे घडेल आणि छान असा अनुभव, एक वेगळाच अनुभव येईल। हे सगळं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा बसच्या प्रवासाने चालू लागलो। तर ही बस आहे जी तुम्हाला दर पौर्णिमेला तिथे पोहोचवते। या बसचे चार्जेस आहेत 1250 रुपये पर व्यक्तीसाठी फक्त। ही बस पुण्यावरनं जाते आणि तुम्हाला वेळेमध्ये रात्रीच तुम्हाला तिथे पहाटेपर्यंत तिथे पोहोचतात। रात्री आमचा प्रवास
उपवास असतो आणि पहाटे तुम्ही तिथे पोहोचून या चारही मंदिराचे छान असे दर्शन घेऊ शकता। कोणाला चल म्हणायला नको, तुमच्या मनात इच्छा झाली 5 पौर्णिमा करायची तर तुम्ही नक्की करा। आमची वर्षाच्या सुरुवातीची शाकंभरी पौर्णिमेला आम्हाला हे सारे दर्शन घडले। मी खूप धन्यवाद मानते, कृतज्ञ आहे स्वामींचे। आणि तुम्ही पाहू शकता त्यांनी येताना सुद्धा आम्हाला हे सोमेश्वर महाराजांचे सोमेश्वर मंदिर दाखवले, जे शिव मंदिर आहे, खूप प्रसिद्ध असे हे मंदिर आहे। सोलापुरातील या मंदिराला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण इथे शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांनी खूप सारी तपस्या करून शिवाला प्रसन्न करून घेतले होते असे म्हणले जाते। आणि यांची समाधीही तुम्हाला पुढे पाहण्यास मिळेल। त्यांनी समाधी तिथे घेतलेली आहे जिथे या मंदिराच्या आवारातच, आणि तिथेच शिवलिंग प्रकट झालेला आहे, म्हणजे त्यांना साक्षात्कार दिला होता। तेच एका लिंगाची पूजा करून त्यांनी खूप तिथे पवित्र असे स्थान या भूमीचे पावन झाले आहे। तुम्ही पाहू शकता इथे आतमध्ये गेल्यावरच तुम्हाला समाधीचे दर्शन होईल, जे सिद्धेश्वर योगी महाराज यांची समाधी आहे। कळसाचे दर्शन घेतल्यावर मंदिराचे दर्शन होते असे मानले जाते, म्हणून कळसाचे दर्शन घ्या। तुम्ही पाहू शकता आजूबाजूला सगळं पाणी होतं, इथे खूप छान प्रसन्न वातावरण होतं। तुम्ही पाहू शकता तलावावरती हे मंदिर बांधलं आहे आणि त्या मंदिराचे सध्या बांधकाम चालू होतं। आम्ही गेलो होतो तेव्हा तुम्हाला म्हणजे एक पुढच्या वेळेस तुम्ही गेल्यावर एक वेगळा अनुभव येईल। तुम्ही JCB पण पाहू शकता, तिथे खूप असं आवाढव्य भव्य असं मंदिर हे बांधलं जात आहे आणि भाविकांचीही खूप गर्दी होत आहे या मंदिरामध्ये, कारण या मंदिराचा हळूहळू स्थान म्हणजे तसं मुळापासून खूप जुनं हे मंदिर प्राचीन काळाचं मंदिर आहे आणि खूप असं आतमध्ये गेल्यावर एक वेगळीच एनर्जी येत होती। मी आतून तुम्हाला दाखवत आहे मंदिर कसं आहे ते, नक्की पहा। हे मंदिर शिवयोगी सिद्धरामेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे। पुढे आम्ही आलो आहोत जयशंकरचा असा सुप्रसिद्ध असा हॉटेलचा कुंदा चहा पिण्यासाठी। इथला कुंदा चहा फेमस आहे। तुम्ही पाहू शकता याच जयशंकर म्हणून लिहिलेला आहे, याच्यावर लांबोटी चिवडा, बुद्धा शेंगा असं म्हणून बरंच काही फेमस आहे। मी कुंदा घेतला आणि कुंदा चहा सुद्धा घेतला। तुम्ही पाहू शकता कसा आहे आतमध्ये कुंदा घातलेला। आपल्याकडे पुण्यात पण त्यांची JM रोडला फ्रँचायझी झालेली आहे ओपन कुंदा चहाची, तर ते सगळं असं हलवून प्यायचं असतं ते जे आहे कुंदा आतमध्ये। आणि हे त्यांचे इथले मला तर वाटतं चोळप्पा महाराजांच्या या मंदिराच्या बाहेर सुद्धा मी पाहिले होते। हे असे त्यांचा सुप्रसिद्ध असा पदार्थ आहे। या भाकरी वाळवलेल्या असतात, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या वगैरे सगळं काही अवेलेबल होतं त्या जयशंकर म्हणून ते हॉटेल होतं त्यामध्ये। त्याच्या पुढे आम्ही रात्रीच्या जेवणासाठी आलो आहोत इथे गंधर्व हॉटेलमध्ये। तुम्ही ही बस पाहू शकता, नाथ साहेब लिहिलेली, या बसमधनंच आम्ही सगळे हे यात्रेकरूंनी प्रवास केलेला आहे। बऱ्याचशा महिला होत्या तुम्ही पाहताय की ज्यांना म्हणजे कोणावर डिपेंड राहायची गरज नाही, की नवऱ्यांना मुलांना बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही पाहू शकता सगळ्यात जास्त करून लेडीजच होत्या। 1250 तिकीटमध्ये तुम्हाला सगळं काही हे सगळं पाहून भेटतंय आणि विशेष म्हणजे पौर्णिमेला। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।